दृष्टांत निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये आपण आज दृष्टांत घेणार आहोत 30 क्रमांकाचा। दृष्टांत आहे जैसा वेळुवाचा। अंतकरण शून्यते अधिकार्ये नव्हेती। या धर्माला कोण कोण अधिकारी आहेत आणि कोण कोण अनधिकारी आहेत या संदर्भामध्ये काही दृष्टांत आपण आधी बघितलेले आहेत, ज्यामध्ये तुपाभाताच्या घासाचा दृष्टांत असेल किंवा तमगुणाकारणे शेवाळल्या खडकाचा दृष्टांत सांगितलेला असेल। कठीण अंतकरणाचे जे जीव आहेत ते देखील ईश्वर धर्माला अधिकारी नाहीत। त्यासाठी पाणी अंतुल गुंड्याचा दृष्टांत बघितलेला आहे। आणि राजस स्वभावाचे जे आहेत, आमचे स्वामी सांगतात राजसा तामसा धर्मी अधिकार नाही, म्हणून तन धैल्या वावराचा दृष्टांत बघितलेला आहे। आणि एखादा जो जीव आहे तो स्वतः तर अयोग्य असतोच, परंतु तो स्वतःच्या संपर्कातनं काय करतो, इतरांना देखील अयोग्य करतो आणि धर्माला तो जीव देखील अनधिकारी होऊन जातो। यासाठी कान वाथराचा 29 क्रमांकाचा दृष्टांत बघितलेला आहे। मग एवढेच जीव ईश्वर धर्माला अधिकारी नाहीत का? किंवा या पलीकडे तर अजून कुठला दोष नसेल, किंवा या पलीकडे अजून कुठला दोष असेल, त्यामुळे तर जीव या धर्माला अनधिकारी राहणार नाहीत, अधिकारीच राहतील ना। सांगतात अंतःकरण शून्य ते अधिकार्ये नव्हेती। अंतःकरण शून्य, ज्यांचं अंतःकरण शून्य आहे, म्हणजे अंतःकरण मनुष्य देहामध्ये असतं। मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याला अंतःकरण असं म्हटलेलं आहे। ते अंतःकरण प्रत्येक मनुष्य देहाकडे आहेच आहे, परंतु प्रत्येकाचंच अंतःकरण जे आहे ते कार्य करतच असं नाही बरं का। म्हणजे ते योग्य प्रमाणामध्येच कार्य करेल याची काही शाश्वती नाही। काही लोकांचे जे अंतःकरण आहेत ते योग्य प्रकारे कार्य करतील, उत्तम प्रकारचं जे काही कार्य आहे त्यांच्या अंतःकरणाच्या माध्यमातून सुरू राहील। परंतु एखाद्याचं अंतःकरण मध्यम प्रमाणाचं मध्ये कार्य करेल, एखाद्याचं अंतःकरण अजून कनिष्ठ पद्धतीने कार्य करेल। म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येकाचं जे काही अंतःकरण आहे हे व्यवहारामध्ये आपण बघूया की ते तशा पद्धतीने कार्य करतं। आता इथे आपल्याला दैवराटीचा विषय घ्यायचा आहे। म्हणजे ईश्वर कार्यासाठी, ईश्वर धर्मासाठी आपलं हृदय कसं आहे। आमचे स्वामी सांगतात की परमेश्वर काय केलं पाहिजे, अंतर्गाम्य केले पाहिजेत। परमेश्वराला आपल्या अंतरामध्ये, आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये आपण वसवलं पाहिजे असं स्वामींनी सांगितलेलं आहे। परंतु एकीकडे हेही सांगितलंय की हृदय शून्य धर्मी अधिकार नाही। जर का आपण परमेश्वराला आपल्या हृदयामध्ये समाविष्ट करू शकत नसू तर आपण हृदय शून्य आहोत। आणि म्हणून सांगतात की अंतःकरण शून्य ते अधिकार्ये नव्हेती। अंतःकरण शून्य जे लोक आहेत, ज्यांचं अंतःकरण ईश्वर कार्यासाठी उपयोगी नाही आहे, म्हणजे अंतःकरण आहे त्यांचं, इतर कार्यांसाठी ते अंतःकरण उपयोगी पडतं, परंतु ईश्वर कार्यासाठी मात्र त्यांचं जे अंतःकरण आहे ते तेवढंसं उपयोगी पडत नाही, कारण की त्यांनी तो अनधिकार जोडलेला आहे। लक्षात घ्यायचं की आपली देखील स्मृती चांगली असते, बुद्धी चांगली असते, प्रत्येक कार्यामध्ये आपलं डोकं चालतं आणि खूपशा गोष्टी आपल्या लक्षात देखील राहतात। परंतु ईश्वरपैकीच्या म्हटल्यानंतर ते वचनं असतील, लीळा असतील, वगैरे काही निरूपण असेल, ते मात्र काही आपल्या
लक्षामध्ये राहत नाही, कारण की ईश्वर कार्यासाठी आपलं हृदय किंवा आपला जो अधिकार आहे तो जोडलेला नसतो. आणि म्हणून अंतकरण शून्य म्हणजे इतर मागे राजस दोष बघितला, कठीण अंतकरणाचे बघितले, तामस दोषाचे बघितले, इतरांना अयोग्य करणारे जे जीव आहेत ते सर्व अनधिकारी आहेच, परंतु जे अंतकरण शून्य आहेत ते देखील ईश्वराच्या धर्माला अनधिकारी आहेत. आता जेव्हा केव्हा आपलं अंतकरण चांगलं आहे बरं का, ईश्वर कार्यासाठी पण चांगलं आहे, पण स्वामी सांगतात राजसा तामसा, म्हणजे ज्या काळामध्ये आपण तामस गुण आपला वाढवून घेतो किंवा राजस गुण वाढवून घेतो त्यावेळेला आपलं देखील अंतकरण कसं होतं, शून्य होतं. रागामध्ये जर का आपल्याला कोणी काही सांगितलं अरे भांडू नका, भांडते दोघे आण नाही, त्यावेळी आपल्याला ते वचन कळत नाही बरं का, ते मग आपण त्यांना तुम्ही गप्प बसा, तुम्ही नका मध्ये पडू, म्हणजे त्यावेळेला आपली ऐकण्याची मनस्थिती नसते, अंतकरण शून्य होऊन जातं. नंतर ते सगळं आटपलं भांडण की मग लक्षात येतं की आपण उगाच हे केलं बरं का, देवाला खंती आली असेल आणि मग प्रायश्चित्त करायचं वगैरे वगैरे है ना. तीर्थयात्रेहून आल्यानंतर काय केलं जातं, प्रायश्चित्त करतात. कशासाठी? कारण की जाता येता काय काही ना काय आपण एकमेकांना बोलतो, प्रायश्चित्त करतो त्याचं. आता पुढच्या वेळेस परत यात्रा निघाली की परत तेच करतो. प्रवासामध्ये का भांडतो माहिती आहे आपण, तीर्थयात्रेला जाताना, कारण की माहिती असतं की आल्यानंतर प्रायश्चित्त आहे, आता भांडून घ्या, नंतर आल्यानंतर प्रसव मोडता येईल परत. म्हणजे त्यावेळेला आपला जो तमगुण वाढतो किंवा रजगुण वाढतो त्यावेळेला आपलं अंतकरण शून्य झालेलं असतं. आणि अंतकरण शून्य जो व्यक्ती आहे तो देखील ईश्वर धर्माला अधिकारी नाही, म्हणजे परमेश्वर धर्माला त्यावेळी तो अधिकारी राहत नाही. आणि म्हणून या ठिकाणी दृष्टांत सांगतात, जैसा वेळुवाचा वेळुवाचा, वेळू म्हणजे आहे बांबू, आणि तो बांबू आहे त्या बांबूचा दृष्टांत या ठिकाणी सांगतात. चंदनाची आजवळी का आरी बोरी टांकळी वेकळी पाडळी वेदती. आता हा दृष्टांत स्वामींनी का सांगितलेला आहे बरं, प्रत्येक वचनाचं जसा प्रकरणवश आहे तशाच प्रकारे प्रत्येक दृष्टांताचा देखील प्रकरणवश असतो. आणि त्या अनुषंगाने त्या प्रसंगाला अनुसरून आमच्या स्वामींनी ते दृष्टांत जे आहेत ते निरूपण केलेले आहेत, वचनं जे आहेत ते निरूपण केलेले आहेत. या ठिकाणी नाथोबांचा प्रसंग आहे आणि नाथोबासांच्या त्या प्रसंगावरून आमच्या स्वामींनी हा दृष्टांत आणि वचनाचं निरूपण केलेलं आहे. उत्तरार्ध 183 क्रमांकाची लीळा आहे ते नाथोबा हृदय शून्यता. एकुदी गोसावी निरूपण अवर पर ऐसे केले. आमच्या स्वामींनी एकदा निरूपण केलं आणि निरूपणाचा विषय आहे आवर आणि पर. आवर म्हणजे जीव देवता आणि प्रपंचाच्या संदर्भातली जी माहिती आहे त्याला आवर असं म्हटलं जातं त्या ज्ञानाला. आणि परमेश्वर पैकीची जी माहिती आहे त्याला पर असं म्हटलं जातं. पर पैकीचे जे चैतन्य पर, म्हणजे या ठिकाणी चहू पदार्थांचं स्वामींनी निरूपण केलेलं आहे. आणि निरूपणावसान झाले आणि निरूपण अवसान म्हणजे निरूपणाचा अवसर जो आहे तो संपन्न झालेला आहे. आणि मग भट नाथोबाता बासा ते पुसत होते. आणि मग भट्टोबास नाथोबाते विचारतात नंतर निरूपण संपन्न झाल्यानंतर, नाथो गोसावी आजी निरूपण केले ते तुझ काही आठवत असे, तरी मज पुढा सांग पा. म्हणजे आज स्वामींनी काय काय निरूपण केलं हे तुम्हाला आठवतं का? आपल्याला आठवतं का निरूपणातलं जे निरूपण ऐकलं आपण, काल ऐकलं, आज ऐकलं, आता परत ऐकतो आहोत, असं आपण क्रमाने निरूपण अनेक ऐकलेले आहेत आणि ऐकणार आहोत. पण ते आपण का ऐकतो? जे ऐकू येतात म्हणून ऐकतो की ते आपल्याला हृदयामध्ये समाविष्ट करायचे म्हणून ते ऐकत असतो आपण? कशासाठी ऐकतो?
याचं एकदा निश्चिती आपण आपली करून घेतली पाहिजे की आपण कुठलंही कार्य कशासाठी करत असतो. दंडवत का घालतो आपण, स्मरण कशासाठी करतो. सगळ्यांनी गाठी काढली म्हणून आपण गाठी काढून बसतो म्हणून स्मरण आहे का ते, की त्या स्मरणाचं महत्त्व जाणून आपण ते स्मरण करत आहोत. या प्रत्येकाचं एक निश्चिती करूनच ते कार्य आपण आरंभिलेलं पाहिजे. असं जर का केलं तर त्या कार्याला तेवढं महत्त्व प्राप्त होईल. उगाच करायचं म्हणून आपण करतो आहोत, मग त्याला तेवढंसं महत्त्व आपण करतानाच देत नसू तर ते क्रिया झाल्यानंतर पण देखील त्याचं काही महत्त्व आपल्यामध्ये राहणार नाही. आणि म्हणून भट्टोबासांनी जेव्हा विचारलं की आज स्वामींनी काय निरूपण केलं, त्यातलं थोडं जरी काय आठवत असेल तर मला तुम्ही सांगा. नाग द्या मज नाठवे, ते म्हणाले मला तर काहीच आठवत नाही आहे स्वामींनी काय निरूपण केलं ते. भट्टोबास विचारतात काहीची नाठवे, एकही शब्द नाठवे. ते म्हणाले भट्टोबासांना मज नाठवे, काहीची नाठवे, म्हणजे आठवत तर नाही परंतु काहीच आठवत नाही. काहीतरी आठवत असेल म्हणजे काहीच नाही आठवत. मग भट्टोबास विचारतात एकही शब्द नाठवे, एक शब्द पण आठवत नाही का. काहीतरी एखादा शब्द जरी ऐकला असेल की बाबा आज निरूपणात काय झालं काहीच कळालं नाही, काहीतरी शब्द तर पकडलं. हो, वेळू वाजा एवढं आम्ही ऐकलं, किंवा हृदय शून्य एवढं आम्ही ऐकलं, किंवा अंतकरण शून्य एवढं तरी ऐकलेलं आहे. असं काहीतरी आपल्याला एक शब्द तरी पकडता आला पाहिजे. आपली सुरुवात विषय धरायची नसेल किंवा एखादं वाक्य धरायची नसेल तर शब्द धरायची तरी आपली तयारी असली पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आपण त्या तयारीने आपण जे काही ईश्वर कार्य आहे, निरूपण असेल वगैरे, ते श्रवण केलं पाहिजे. ना नाग द्या मज एकही शब्द नाठवे, ते म्हणाले मला एकही शब्द आठवत नाही असं त्यांनी सांगितलं. आणि भटा विस्मयो झाला, आणि भट्टोबासांना विस्मय झाला, म्हणजे आश्चर्य वाटलं की एवढे निरूपण त्यांनी आत्ता मगाशी ऐकलेलं आहे आणि त्यातलं एकही शब्द त्यांना आठवत नाही, असं कसं काय होऊ शकतं बरं. आणि मग भट्टोबा स्वामींजवळ आले आणि भट्टोबासांनी स्वामींना ते सांगितलं की असं कसं काय होऊ शकतं की जीजी म्या नाथो ते पुसिले, नाथो आजी गोसावी निरूपण केले, ते तुझं आठवत आहे, ते तुम्हाला आठवतं का. ना नाठवे, एकही शब्द नाठवे, ना नागद्या एकही शब्द नाठवे. म्हणजे भट्टोबासांनी ते सगळं सांगितलं आणि तदनंतर भट्टोबास म्हणतात हे काही जी, म्हणजे असं कसं काय होऊ शकतं देवा. स्वामी म्हणतात हा हृदय शून्य गा, हा तेवळीची तेत नाही गा. आता हे लक्षात घ्या, आपण हे वचन स्वामींनी पुढे म्हटलेलं आहे की हृदय शून्य धर्मी अधिकार नाही असं म्हटलेलं आहे वचन. आणि त्याच्या आधी म्हटलेलं आहे की हा हृदय शून्य गा, हा तेवळीची तेत नाही गा, हृदय अधिकार नाही. आता खूप लोक असं हे करतात की नाथोबास हे हृदय शून्य होते, मग ईश्वराच्या एवढ्या जवळचे कसे होते. किंवा आमचे स्वामी म्हणतात मंडळी का येतीचा अवयव आहे असं का म्हणतात. किंवा मग नाथोबासांचे 7 जन्म लेखी लागले असं का म्हणतात. किंवा मग नाथोचे जेथ देह गेले तिथे माझा अंतरून टाका असं भट्टोबास का म्हणतात. एवढ्या नाथोबासांच्या विशेषता असताना आमचे स्वामी नाथोबासांना हृदय शून्य कसं काय म्हणतात ना. वचन आणि त्याच्या आधीच्या 2 ज्या ओळी आहेत ह्याच्यामध्ये अंतर आहे. आमचे स्वामी सांगतात की हृदय शून्य धर्मी अधिकार नाही, हे सरसकट स्वामींनी सांगून टाकलेलं आहे. याचा अर्थ नाथोबास हृदय शून्य आहेत असं नाही बरं का. त्याच्या आधी स्वामी 2 ओळी काय म्हणतात की हा हृदय शून्य गा, हे हृदय शून्य होते कधी. हा तेवळीची तेत नाही गा, म्हणजे ज्या वेळेला निरूपण होतं त्या वेळेला ते तिथे उपस्थित नव्हते. नव्हते म्हणजे निरूपणाला तर आले, मग उपस्थित नव्हते कसे ना. देहाने उपस्थित होते परंतु मनाने मात्र उपस्थित नव्हते. आता खूप लोक आहेत निरूपणाला बसलेले आहेत परंतु त्यांचं मन मात्र इकडे तिकडे इकडे तिकडे सुरू आहे.
किती वाजता संपेल, मग कसं जायचं घरी, मग कुठून जायचं वगैरे वगैरे कितीतरी प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये सुरू आहे. आणि आता तेवढ्या वेळामध्ये जेवढं काही बोललं जातं तेवढं आपल्याला काहीच लक्षात राहत नाही, ते कानापर्यंतही पोचत नाही आणि हृदयापर्यंत देखील पोचत नाही. बोलल्या जातं, आपल्या समोर बसून बोलल्या जातं, परंतु हृदय जर का आपलं त्यावेळेला ठिकाणाला नसेल, जागेवर नसेल, इतरत्र जर का ते फिरत असेल, तर त्यावेळी तुम्हाला आम्हाला बोललेलं काहीही लक्षात राहणार नाही. आता घरी जाऊन जर का कोणी विचारलं की काय झालं आज निरूपणात, तर आपल्याला ते सांगता आलं पाहिजे की आज काय झालेलं आहे. एवढं तरी निरूपण आपण ऐकलं पाहिजे बरं का. पूर्ण 1 तासाचं तुम्ही नाही सांगू शकत, परंतु काहीतरी मुद्दे तरी 4-5 आपल्याला तिकडे सांगता आले पाहिजेत. आणि त्या दृष्टीने मग आपल्याला ऐकावं, ऐकण्याची तयारी आपली होणार. पूर्व काळामध्ये असं व्हायचं की आम्ही कुठे कार्यक्रमाला गेलो, संवत्सरला असताना वगैरे, तिकडून आल्यानंतर मामाजींनी एकदा विचारलं की आज धर्मसभेमध्ये अध्यक्ष कोण होते, कोण कोण बोललं, काय काय बोलले. आता पहिल्या वेळेस आम्हाला ऐकण्याची सवय नव्हती, आम्हाला काहीच सांगता नाही आलं. नंतर आता पुढच्या जेव्हा आम्ही एका कार्यक्रमाला गेलो त्यावेळी मात्र आम्ही धर्मसभा सोडली नाही, आम्ही धर्मसभेतच बसलो. अध्यक्ष कोण आहेत, कोण कोण वक्ते आहेत, कोण कोण काय बोलले, त्याच्यावर दुसऱ्यांनी काय बोललेलं आहे, हे सगळं धर्मसभा ऐकण्याची सवय लागली. का आश्रमात गेलो की गुरुजी विचारणार की काय ऐकलं, काय ऐकून आले, कुठला विषय मांडला गेला त्याच्यामध्ये. तशाच प्रकारे निरूपणामध्ये असेल, पोथीमध्ये असेल, आता ती ऐकण्याची बैठक तयार झाली की कोण काय बोलता आहे तो मुद्दा आपल्याला लक्षात आला पाहिजे, त्यांचा विषय लक्षात आला पाहिजे, त्यांचे शब्द लक्षात आले पाहिजेत आणि ते लक्षात राहिले पण पाहिजेत. आपल्याला खूपशा गोष्टी लक्षात येतात परंतु लक्षात मात्र राहत नाही. तशा पद्धतीने असता कामा नये. ऐकण्याची एक बैठक आपल्याला तयार करायची आहे. म्हणून पोथीला बसताना आधी 2 दंडवत घालायचे. कोणाला घालायचे? ते देवाला घालायचे असतात बरं का. ते दंडवत पोथी करणारे आहेत त्यांना दंडवत नसतो, तो देवाला दंडवत असतो की आता जे मी श्रवण करणार आहे ते मला उमटू द्या, बीजरूप होऊ द्या, माझ्या आचरणामध्ये येऊ द्या. आणि नंतर स्मरणाला बसायचं असतं. तुम्ही जर का निरूपणाला आले आणि अन्यवार्ता करत बसले किंवा अन्यवार्ता करणाऱ्याच्या बाजूला तुम्ही बसलात तर मग त्याचा काही उपयोग होणार नाही. तुम्ही स्वतः पण अन्यवार्ता करू नका आणि कोणी करत असेल त्यांना शांत राहायला सांगा, नाही तर तिथून उठून दुसरीकडे जा. परंतु पोथीच्या निरूपणाच्या आधी जिथे पण कुठे निरूपणाला जाल तिथे तुमचं आधी स्मरण झालं पाहिजे. त्या स्मरणाद्वारे देवाला विनंती करायची आहे. आमचे स्वामी सांगतात नामे बोध, नामामुळे बोध होतो म्हणजे उमट होतो, श्रवण होतं, ते लक्षात राहतं. आणि त्यासाठी स्मरण जे आहे त्या स्मरणाद्वारे देवाला विनंती करायची आहे. आणि परत ऐकण्याची तयारी म्हणजे तुम्ही जेव्हा दंडवत घालता देवाला विनंती करता, तशाच प्रकारे तुम्ही स्मरण करता त्यावेळी तुमचं हृदय शून्य झालं असेल तर ते हृदयाला तुम्ही काय करता, परत जागेवर आणता. ते स्मरणाच्या द्वारे आपली ती बैठक तयार होते त्या ठिकाणी आणि मग हृदय एका ठिकाणी येऊन जातं. आणि मग आता तुम्ही जे ऐकाल है ना, एखादी गोष्ट ऐकताना आपण असं कानावर हात देतो की आपल्याला लक्षपूर्वक ऐकायचं आहे, डोळे वगैरे थोडेसे बारीक करतो आपण, म्हणजे पूर्ण आपण लक्ष तिथे केंद्रित केलेलं आहे. तसं श्रवण करताना, ज्ञानाचं चिंतन श्रवण करताना ही बैठक मनाची आधी तयार झाली पाहिजे. आणि नाथोबास त्या वेळेला तेथ नव्हते, म्हणजे देहाने उपस्थित होते पण मन मात्र त्यांचं इकडे तिकडे विचारामध्ये होतं. कारण की त्यांच्या काही लक्षात नाही आले की भटोबास काहीतरी विचारतील. भटोबासांनी आधी सांगितलं असतं की मी विचारणार आहे बरं का आजचं, तर मग त्यांनी लक्ष देऊन ऐकलं असतं. तसं आपण जर का ठेवलं की परीक्षा घेणार आहे बरं का शेवटच्या दिवशी, तर आपण लक्षपूर्वक ते ऐकणार आहोत. कशासाठी? ज्ञान वाढावं म्हणून नाही, मार्क जास्त वाढावेत म्हणून आपण ते ऐकणार. म्हणजे आपल्या ऐकण्याचं उद्दिष्ट परत चुकीचं झालं बरं का. परीक्षेत जास्त मार्क मिळावे म्हणून आपण ऐकत असू तर तसं ऐकणं काही उपयोगाचं नाही. आपली ज्ञान वाढावं म्हणून, आपली योग्यता वाढावी म्हणून आपण ते ऐकलं पाहिजे.
नाथोबासांनी ते ऐकलं नसल्यामुळे स्वामी म्हणतात की हा ते वेळीची तेत नाही गा, त्यावेळेला ते तिथे नव्हते. आणि जेव्हा जेव्हा एखादे जीव हृदयशून्य असतात त्यावेळेला ते धर्माला अधिकारी नसतात. आता हे नाथोबासांचं प्रमाण बघितलं, आता आपण भटोबासांचं प्रमाण बघूया. आमच्या आचार्य भटोबासांना स्वामींनी सांगितलं की असन्निधान धर्म जिज्ञासागा, असतीपरीचं निरूपण स्वामींनी केलेलं आहे त्यांना. आणि त्यावेळी भटोबास ते काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. ते म्हणतात देवेविन काही धर्म असे. स्वामी म्हणतात तुम्ही म्हणा ते तैसेची बरोबरच आहे, हे असे त्या रक्षण. ज्ञान ज्यांच्याकडे आहे, ईश्वर ज्यांच्याकडे आहे आचरण रूपी, त्यांच्यासाठी ते रक्षणात्मकच आहे. आणि मग भटोबासांना माहीम भट्टांनी समजवलं आणि मग भटोबास हे ऐकण्याला तयार झाले. परंतु त्यांच्या हातामध्ये काय होतं, एक काडी होती आणि ते काडीने जमिनीवर मातीमध्ये ते रेषा काढत बसले. अजूनही त्यांचं हृदय कसं आहे, शून्य आहे बरं का. लक्षात घ्या, त्यातला फरक लक्षात घ्या. आणि स्वामी त्यांना म्हणतात हाती काडी धरी जे आई, एक विकारच असल्यासारखा आहे. कर्म इंद्रियाचा हा एक प्रकारचा विकार आहे तो. आणि त्यांनी हातातली काडी जी आहे ती टाकून दिली आणि मग ते ऐकण्यासाठी काय झाले, सन्मुख झाले, म्हणजे तयार झाले. तोपर्यंत भट्टोबा स्वामींचं ऐकून घ्यायला तयार नव्हते. का नव्हते? कारण की स्वामी जाणार आणि आपण कसं काय राहायचं आणि आपण आचरण करायचं वगैरे. स्वामी गेल्यानंतर आपण राहायचंच नाही आहे, देह सोडून द्यायचा आहे. मग कशाला असन्निधान धर्म जिज्ञासत राहायचं, आपल्याला सरळ स्वामींसोबतच राहायचं आहे. आणि स्वामी नसतील तर या देहामध्ये राहायचंच नाही, या मनस्थितीमध्ये ते होते. आणि त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही एखादा विषय ऐकण्यासाठी तयार नसता त्यावेळी तुम्ही हृदयशून्य असता आणि त्यावेळेला आपण धर्माला अधिकारी नसतो. म्हणजे त्यावेळी जो काही धर्मश्रवण केला जातो, करविल्या जातो, धर्मश्रवण होतो, त्यातले शब्द कानावर पडतात परंतु हृदयामध्ये ते साठत नाहीत. ते हृदयामध्ये साठले पाहिजेत तर तुम्हाला ते नंतर सांगता येतील किंवा बोलता येतील. आणि मग स्वामींनी सांगितलं की हृदयशून्य धर्मी अधिकार नाही. म्हणजे कुठला जीव जो आहे तो धर्माला अधिकारी राहत नाही. मगाशी जे सांगितलं, तामस गुण वाढल्यानंतर सुद्धा आपला मनावरचा ताबा राहत नाही. आपण काही पण बोलून मोकळे होतो रागाच्या भरामध्ये. मानसिके काही पण विचार करतो आपण, वाचिके देखील काही पण बोलून मोकळे होतो आणि शरीराने देखील आपण तामस गुणामध्ये कुठलीही क्रिया अशी करून टाकतो ज्याच्यामुळे हिंसा होईल. आणि म्हणून त्यावेळेला तो जो जीव आहे, राजस असेल का तामस असेल, मळीनत्वा ते पावलेला असेल, तर तो ईश्वर धर्माला अधिकारी ठरत नाही. यावरी गोसावी वेळुवाचा दृष्टांत निरूपिला. आणि आमच्या स्वामींनी यावर वेळुवाचा दृष्टांत जो आहे त्या दृष्टांताचं निरूपण जे आहे ते निरूपण केलेलं आहे. स्वामी सांगतात, चंदनाच्या जवळिका आरी बोरी टांकळी वेहंकळी पाडळी वेदती. म्हणजे चंदनाचं झाड आहे आणि चंदनाचं झाड ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी एक विशिष्ट असा सुगंध जो आहे तो सुगंध पसरलेला असतो. जसं ते रात्रीच्या वेळेला रातराणीच्या फुलांचा सुगंध असतो ना, तो त्या झाडाजवळ गेला तर तिथे तो सुगंध येत नाही. परंतु तुम्ही जेवढं लांब असाल तेवढपर्यंत तो सुगंध जो असतो तो सगळीकडे पसरलेला असतो. लगेच लक्षात येतं इथे हे रातराणीचं झाड आहे बरं का. ते रातराणीचं जे काही झाड आहे किंवा त्याची जी फुलं आहेत त्याचा सुगंध फक्त रात्रीच्या वेळेलाच येतो. पण चंदनाचं जे काही झाड आहे त्याचा सुगंध दिवसभर त्या परिसरामध्ये त्याचा परिमळ असतो. आणि त्या परिमळामुळे काय होतं की त्या चंदनाच्या जवळ, म्हणजे विशिष्ट त्याचं कार्यक्षेत्र असेल तेवढ्या जवळ जेवढे काही झाडं असतात, म्हणजे ते आरी असेल, बोरी असेल, ही सगळी झाडांची नावं आहेत. टाकळी असेल, वेहंकळी असेल, पाडळी असेल आणि अजूनही काही झाडं. आमच्या स्वामी 4-5 झाडांची इथे नावं घेतलेली आहेत.
परंतु लक्षात घ्या की तिथे अजूनही झाडं असतील, जेवढी केवढी असतील झाडं तेवढी सगळी काय होतात, वेदती, म्हणजे ती वेधल्या जातात, त्यांना त्या सुगंधाचा स्पर्श होत असतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या झाडांमध्ये पण, म्हणजे त्या झाडांच्या जवळ सुद्धा गेल्यानंतर एक सुगंध त्यांना तो स्पर्शित असतो. ते झाडं काही सुगंधित होत नाही, परंतु सुगंधाचा थोडा स्पर्श त्यांच्यावर तो असर झालेला असतो. परी वेळू न वेधे, परंतु वेळू म्हणजे जो बांबू असतो तोही तिथे जर का असेल, बाकीचे झाडं वेधतील पण बांबू काही वेधणार नाही. तो आंतरसार नव्हे, का वेधत नाही बरं तो ना, तो आंतरसार नव्हे. बांबू आतमधनं कसा असतो, पोकळ असतो, एकदम भरीव नसतो. आणि बाकीची झाडं कशी असतात, आतमधनं भरीव असतात. आणि त्याच्यामुळे एक दृष्टांताद्वारे सिद्धांत देवाला सांगायचा आहे की त्या ठिकाणी ती भरीवता असते आणि भरीवता ही रसयुक्त आहे आणि त्याच्यामुळे तो जो काही सुगंध आहे त्याच्यामध्ये एक त्याला स्थिरता प्राप्त होत असते. परंतु बांबू जो आहे त्याची ती ग्रहण शक्तीच नाही आहे मुळामध्ये, अंतर तो पोकळ आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी त्याच्यामध्ये तो सुगंध आहे, त्या सुगंधाचा स्पर्श त्याला होऊन देखील तो सुगंधित होत नाही. खूप वेळा सुगंधाचा स्पर्श होतो, परंतु आपण सुगंधितही झालो पाहिजे, है ना. परिसाचा स्पर्श जर का लोखंडाला झाला तरच सोनं होतं आणि प्लॅस्टिकला झालं तर नाही होणार, इतर धातूंना झालं तर नाही होणार. म्हणजे आपल्याला सोनं जीवनाचं करायचं तर आयुष्याचं लोखंड करावं लागेल आणि त्या लोखंडाला परमेश्वराचा स्पर्श झाला तर आपल्या जीवनाचं सोनं होईल. आपण जर का प्लॅस्टिकचे असू तर आधुनिकतेच्या हिशोबाने देवाचा किती स्पर्श झाला तरी आपलं काही सोनं होणार नाही. म्हणून असे किती पण निरोपण ऐकले तर ते निरोपणाचा स्पर्श जो आहे तो परिसस्पर्श असला पाहिजे आणि त्याचं आपलं सोनं करून घेता आलं पाहिजे, त्या वेळेचं किंवा त्या श्रवणाचं. नाहीतर असे किती पण निरूपण पण ऐकले ना तर त्याचा काही उपयोग आपल्या आयुष्यामध्ये होणार नाही. जर का आपण वेळूस्थानी असू तर, आपलं अंतर जर का पोकळ असेल, अंतरामध्ये ईश्वराविषयी पोकळी असणार आहे, बाकीच्या जीव देवता आणि प्रपंचाविषयी मात्र पोकळी नसते, त्याच्यामध्ये तो भरीवपणा असतो, है ना. कुठे लग्न असेल तर त्या लग्नाला जाण्यासाठी अंतरामध्ये भरीवपणा आहे, त्या ठिकाणी जायचंच आहे आणि आम्हाला जावंच लागेल, एखादं तरी जावं लागेल. आणि ते कुठे का असे ना तिथे माणूस पोचतो म्हणजे पोचतोच. परंतु तो ओलावा मात्र ईश्वर कार्याच्या ठिकाणी दिसत नाही. सेवा दास्याला, निरूपण श्रवणाला, देवपूजेला, मार्ग भेटीला तेवढ्या ओढीने किंवा तेवढ्या आपुलकीने आणि तेवढे एकदम धावपळ करत कसंही करून आम्हाला जायचंच आहे हा भाव आपल्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये असतो पण कमी प्रमाणात असतो. आणि म्हणून हे काय आहे, वेळूस्थानी आपण झालो. चंदनाच्या जवळ असून देखील चंदनाचा सुगंध नाही. तशा पद्धतीने ईश्वराचे कार्य आपल्या अवतीभवती सगळीकडे सुरू आहेत. अनेक लोक स्मरण करतात आणि आपण अन्य वार्ता करत राहतो, बडबड करत राहतो उगच आपलाही. आणि म्हणजे ते मागच्या दृष्टांतामध्ये सांगितलं ना की स्वतः अयोग्य आणि दुसऱ्याला पण अयोग्य तो जीव करत असतो. कान वाथाराच्या दृष्टांतामध्ये सांगितलं तशा पद्धतीने आपणही स्मरण करायचं नाही, आपणही पोकळ, आणि दुसऱ्याला स्मरण करू द्यायचं नाही, त्याचंही अंतकरण पोकळच ठेवायचं. अशा प्रकारचं आपलं कार्य असता कामा नये. आपलं कार्य कसं असलं पाहिजे, अंतकरण भरीव असलं पाहिजे, कार्य देखील भरीव असलं पाहिजे, त्याच्यामध्ये पोकळपणा हा प्रकार असता कामा नये. जर का असेल आपण ईश्वर धर्माला अधिकारी राहत नाही. आणि म्हणून सांगतात की तो अंतरसार नव्हे तथा भीतरी पोकळू असे, म्हणजे आतमध्ये तो कसा आहे, पोकळ आहे. हा दृष्टांत या ठिकाणी सांगितला आणि त्याचा सिद्धांत सांगतात तैसे परमेश्वर सन्निधानी. असं सिद्धांत काय आहे, दृष्टांताची बैठक आहे, लापणिक आहे, दृष्टांत आहे आणि
द्राष्टांतिक म्हणजे त्याच्यातनं सिद्धांत काय सांगायचं आहे ते त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तैसे परमेश्वर सन्निधानी आंतर्यागीये बहिर्यागीये असती. जे परमेश्वराच्या सन्निधानामध्ये सगळ्याच प्रकारचे जीव येतात. आंतर्यागीये म्हणजे विद्यावंत आहे, जसं दादोस होते. बहिर्यागीये म्हणजे बाह्य आचरण करणारे अनेक लोक स्वामींना भेटलेले. ते म्हणाले आम्हाला विद्या मार्ग सांगा. दादोस म्हणतात आम्हाला कवळ पुरुष उद्धरून द्या वगैरे वगैरे. किंवा बाह्य साधना आचरणारी मुक्ताबाई स्वामींना भेटले सालबर्डीला. त्यांच्या तपाला किती वर्ष झालेली होती? 1200 की 1300? 1300 वर्ष. आमचे स्वामींनी 12 वर्ष त्या ठिकाणी अवस्थान स्वामींचं आहे आणि त्यांच्या तपाला 1300 वर्ष झाली आहे. म्हणजे ते जे साधन आचरतात ते आगम साधन आहे, तर ते बहिर्याग साधन आहे, तर ते त्यांना फलित झालेलं आहे. म्हणून त्यांचं आयुष्य कलियुगामध्ये असून देखील 100 वर्षाचं आयुष्य आहे, परंतु त्यांचं 1300 वर्षाचा कालावधी त्यांचा लोटलेला आहे. अशा पद्धतीने आमच्या स्वामींच्या सन्निधानी आंतर्यागी आले, बहिर्यागी आले. राजस तामस असती. राजस लोक आहेत, तामस लोक आहेत. तामस म्हणजे दादोस पण मध्ये तमतम त्यांची चालते. लखुबाईचं आहेत त्यांचं भांडण वाद तमतम चालते. किंवा अजूनही जीव आहेत ते राजस तामस इत्यादी गुणांनी मळीनत्वा ते पावलेले आहेत. विखये कखाई असती आणि अजून विषरूप पदार्थांचा उपभोग घेणारे असतील. किंवा कखाई म्हणजे पुढती ज्यांच्या मनामध्ये दोषच आठवतात, याच्याविषयी दोष त्याच्याविषयी दोष. यथा हंसूबाईसा होत्या आणि ते बाईसांविषयी स्वामींविषयी वगैरे भकन करत होत्या. अशा प्रकारचे स्वामींच्या बाबतीमध्ये दोष बोलणारे किंवा इतरांविषयी दोष बोलणारे वगैरे, किंवा दादोस आहे तर भटोबांविषयी निंदा करणारे, असे अनेक प्रकारची लोक स्वामींच्या संपर्कामध्ये त्यावेळेला होती. कवणी एकी अवसरी ते ईश्वराच्या बोधदातृत्वासी उपयोगा जाती. आणि हे सगळे दोषवंत असून देखील किंवा त्या जीवांकडे ते दोष असून देखील कवणी एकी अवसरी म्हणजे कुठले तरी एका क्षणाला म्हणा, वेळेला म्हणा, त्यांची जेव्हा योग्यता येईल तेव्हा, त्यांचा अधिकार पुढे येईल तेव्हा, किंवा परमेश्वरापासून काहीतरी लाभ होण्याचा संभव असेल त्या वेळेला, ईश्वर प्रसन्न असतील तेव्हा, त्या अवसरी काय होतं ते ईश्वराच्या बोधदातृत्वासी उपयोगा जाती. यथा भट्टोबास, पूर्वकाळी भट्टोबास कसे होते? तामस होते, है ना, तलवार घेऊन भट्टोबास फिरणारे. परंतु कवणी एकी अवसरी म्हणजे जेव्हा भट्टोबासांचा ईश्वराच्या सन्निधानी येण्याचा अधिकार निश्चित झालेला आहे, त्यावेळेला काय झालेलं आहे की नुसतं नाम श्रवण केल्याने आवडी निर्माण झाली, वेधल्या गेले. म्हणजे दादोसांच्या मुखातनं नाम ऐकून भट्टोबास वेधल्या गेले. परंतु तशा प्रकारचा वेध जो भट्टोबासांचा वाढत गेला, तसा वेध किंवा तशी आवडी दादोसांमध्ये मात्र निर्माण झाली नाही. भट्टोबास एकेकाळी तामस वृत्तीमुळे अंतकरण शून्य असतील किंवा हृदय शून्य असतील, पण ज्या वेळेला त्यांचा अधिकार चालून आला त्यावेळी त्यांचा अंतकरण आता शुद्ध नाही, नुसतं नाम ऐकून वेध झाला. परंतु तेच नाम ज्यांनी म्हटलं ते दादोसांना मात्र कुठलाच वेध स्वामींपासनं म्हणजे तो की आवडी त्यांची वाढली पाहिजे होती, ती वाढली नाही, ती तेवढ्यापुरती तेवढीच राहिलेली आहे, कारण की ते अंतकरण शून्य आहेत त्यावेळेला. आणि म्हणून इथे भट्टोबासांना काय झालेलं आहे, वेद झाला आणि स्वामींचं सन्निधानाचा लाभ झाला. सिन्नर या ठिकाणी भेट झाली म्हणजे भेटीची योग्यता वाढलेली आहे. आणि मग पुढे काय झालेलं आहे की भेटीनंतर पुढच्या भेटीची योग्यता, त्याच्या पुढच्या भेटीची योग्यता, असे 4-5 भेटी झाल्या. 6व्या भेटीमध्ये बोध त्यांना झालेला आहे. अशा प्रकारे पुढील भेटीमध्ये त्यांना अनुसरणही घडलेलं आहे.
अशा पद्धतीने भटोबासांच्या भेटीला भेट कारण झाली आणि सगळ्या भेटीला बोध कारण झालं. म्हणजे कवणी एकी अवसरी ते ईश्वराच्या बोध दातृत्वासी उपयोगा जाती. म्हणजे एवढ्या भेटी झाल्या 5 भेटी, पण त्याला बोध दातृत्वाला ते तेव्हा योग्य नाही झाल्या, परंतु पुढच्या भेटीला मात्र बोध दातृत्वाला त्या योग्य ते झालेले आहेत. परंतु त्या भेटीमध्ये अनुसरणाला योग्य नाही झाले. त्याची पुढची भेट जी आहे त्या भेटीला मग ते अनुसरणाला योग्य झालेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे परमेश्वराच्या दातृत्व अवसराच्या काळामध्ये जर का आपण तिथे उपस्थित राहू, हृदय शून्य जर का आपण नसू, तर मग आपण परमेश्वराच्या प्रत्येक क्रियेमध्ये अधिकार आपला वाढत जातो, योग्यता वाढत जाते आणि त्याच्यामुळे परमेश्वर जे काही दातृत्व करणार आहेत त्या दातृत्वाला आपण अधिकारी ठरत असतो. आणि त्यानुसार इथे काय करतात, बोध दातृत्वासी उपयोगा जाती. म्हणजे जे जीव दोषवंत जरी आहेत, भटोबास तामस जरी आहेत, परंतु पुढे भेटी होत होत ते बोधाला अनुसरणाला योग्य झाले. त्यानंतर पुढे माहीमभट्ट आहेत. माहीमभट्टांच्या बाबतीतही आपल्याला बघायला मिळतं की अहंकार या दोषामुळे ते ग्रसित आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी ईश्वर भेटीला अधिकारच नाही आहे. पण ज्या वेळेला तो अधिकार चालून आलेला आहे तेव्हा गणपत आपयो त्यांना घेऊन आलेले आहेत. आणि मग स्वामींची भेट झाल्यानंतर लगेच बोधाला पात्र झाले. भटोबासांना 4-5 भेटी व्हाव्या लागल्या, पण माहीमभट्टांना मात्र पहिल्याच भेटीमध्ये आणि काही तासामध्येच, समजा 2 तास चर्चा झाली असेल, 3 तास झाली असेल, पण एका प्रहराच्या आत बाहेर वगैरेच त्यांना लगेच बोध दातृत्व जे आहे ते झालेलं आहे. आणि त्याहीपेक्षा आपण बघितलं तर निळभट्ट भांडारेकरांना तर काहीच निरूपण नाही, फक्त मागील फांकी पहा एवढंच म्हटलेलं आहे. हे काही निरूपण नव्हे, परावराचं काही निरूपण आहे का ते मागील फांकी पहा? परंतु ते देखील परावराचं निरूपण असल्यासारखंच आहे. मागील फांकी पहा म्हणजे अनंत जन्म आपण काय केलेलं आहे, मागे काय केलेलं आहे, आता काय करतो आहोत. एकदा मागे जर का आपण गोषवारा घेतला की प्रस्तुत आपण काय करत आहोत हे बरोबर आपल्याला कळतं. मागील दोष जर का आपल्याला आपले कळाले तर प्रस्तुत अनधिकार आपल्याला आपला कळतो. मागील गुण जर का आपल्याला कळाले तर प्रस्तुत आपला अधिकार काय आहे तो आपल्याला कळत असतो आणि ते कसा वाढवायचा याचं सुद्धा परिज्ञान आपल्याला होत असतं. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की जे कोणी असे जीव आहेत जे दोषवंत आहेत, परंतु ते ईश्वराच्या बोध दातृत्वासाठी ते योग्य होतात. निळभट्टांना फक्त एका वाक्यामध्येच हे परमेश्वर अवतार आहेत हे तर कळालंच, परंतु आचाराचं किंवा आस्तिपरीचं एकही वचन न सांगता लगेच आचार आणि आस्तिपरीचं आचरणच लगेच पुढच्या क्षणाला त्यांनी त्याची सुरुवात केलेली आहे. चिंतनाचा उपयोग हा आहे. स्वामी काय सांगतात किंवा स्वामी का आलेले आहेत हे याचं एकदा चिंतन आपलं जे आहे ते घडणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानुसार मग कार्य करणं हे जे आहे ते आपल्याला अधिक सोपं जातं. ते कार्य निळभट्ट भांडारेकरांनी केलेलं आहे. आणि म्हणून इथे सांगतात की जे असे जीव आहेत, इतर साधनी जरी जीव आहेत, दोषवंत जरी जीव आहेत, तरी लक्षात घ्या ते कधी काळी, आज जरी राजसा तामसा धर्मी अधिकार नाही, पण राजस तामस अहंकारी व्यक्ती कधीतरी शांत तर होईल की नाही. माहीमभट्ट कुठेतरी अहंकाराने ग्रसित होते, पण कुठेतरी शांतता त्यांना आली की नाही, कधीतरी तो अधिकार आला. आणि त्या वेळेला त्या अवसरी ते ईश्वराच्या बोधदातृत्वासी उपयोगा जाती. म्हणजे ईश्वराच्या प्रत्येक कार्याला, बोधाला तर जातीच, परंतु ईश्वर जे जे काही दातृत्व करायला बसलेले आहेत, मग तो वेद असेल, बोध असेल, अनुसरण असेल, स्मरण असेल, प्रत्येक कार्याला ते उपयोगी जातात परमेश्वराच्या. परिहृदय शून्य तो न वचे, परंतु
हे सगळे दोष असले म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे, मागील दृष्टांतामध्ये जे काही प्रकृतीजन्य राजस तामस जे काही जीव सांगितलेले आहेत ते ईश्वराच्या धर्माला तेव्हा अधिकारी नाही आहेत, परंतु ते केल्या होती म्हणजे कदाचित त्यांना अधिकारी जर का केलं तर ते अधिकारी होऊ शकतात बरं का. परंतु हृदयशून्य धर्मी अधिकार नाही, तैसा हृदयशून्य ईश्वराच्या कार्याला उपयोगी जात नाही. म्हणजे जो राजस तामस सात्विक जो काही दोषवंत पुरुष आहे तो जोपर्यंत हृदयशून्य आहे तोपर्यंत तो देखील ईश्वर धर्माला अधिकारी नाही. आणि जोही जीव राजस तामस नाही आहे, बाकीचा कुठलाच दोष नाही आहे, परंतु हृदयशून्य आहे, तो ज्ञान श्रवण करत नाही. जर का सांगितलं की ज्ञान श्रवण करा आणि ते पाठांतर करा, ते म्हणतात बाकीचं काही सांगा तुम्ही, सेवा दास्य अमकं टमकं हे ते, परंतु ते पाठांतर काही आम्हाला जमत नाही. किंवा काहीतरी लीळा सांगा देवाची, नाही, बाकीचं काही सांगायचं सांगा तुम्ही, सगळं सांगू आम्ही, अख्खं या शहरामध्ये काय होतं, गावात काय होतं, भारतात काय होतं ते सगळं सांगू, परंतु लीळा मात्र आम्हाला काही सांगता येत नाही. म्हणजे ईश्वरपैकीचं कुठलंही कार्य करायचं म्हटलं, पाठांतर असेल, श्रवण असेल, काही असेल, चिंतन असेल, तर ते आम्हाला येत नाही. कारण की त्यावेळेला आम्ही त्या कार्यासाठी आम्ही स्वतःला हृदयशून्य करून ठेवलेलं आहे ना. ज्ञानाच्या बाबतीमध्ये आपण बोलतो की आम्हाला ते काय ज्ञान घेणं आणि श्रवण करणं ते मोठ्या लोकांचं काम आहे, ज्यांची बुद्धी आहे वगैरे वगैरे, आम्हाला ते काहीही येत नाही, असं आपण स्वतःची बैठक करून घेतलेली. आपण मुळात हृदयशून्य नाही आहोत, पण आपण आपल्या हृदयाला शून्य करून घेतलेलं आहे. आमच्या स्वामींनी विकार शून्य सांगितलं, विकल्प शून्य सांगितलं, आम्ही ते दोन वचनं बाजूला ठेवून दिले आणि आम्ही काय केलं, हृदय शून्य करून टाकलं. म्हणजे स्वामी काय काय शून्य करायला सांगतात हे आता कळण्याच्या पलीकडे आम्ही निघून गेलेलो आहोत, कारण आम्ही हृदयाची शून्यता करून ठेवलेली आहे. आणि त्याच्यामुळे निरूपणामध्ये काय विषय होतो काही समजत नाही. स्वामींचे वचनं समोर आहेत पण काही कळत नाही. आपल्याला कोणीतरी येऊन अन्यथा विधी सांगून जातात, परंतु मात्र आपल्याला काहीच कळत नाही, ह्या विधी अन्यथा आहे की यथार्थ आहे कळतच नाही. अन्यथा विधी पण लोक करतात. आता आपण जर का इथे काहीतरी अन्यथा विधी सांगितला की रोज इथे येताना उद्या एक दिवा आणायचा, तेल वाती वगैरे सगळं आणायचं, रोज सगळेजण आणणार, पण मला कोणीच विचारणार नाही की बाबा का आणायचा. देवानी अस्थिपरीच्या आचरणाच्या बाबतीत ह्याच्यामध्ये संदर्भामध्ये असं काही सांगितलेलं आहे का. मी जर का सांगितलं रोज एक फूल घेऊन या तर तुम्ही तेवढे सगळेच्या सगळे फुलं घेऊन येणार, पण मला तुम्ही विचारलं पाहिजे की कुठे देवानी सांगितलेलं आहे का असं ते. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्या मोक्ष साधनेला ते उपयोगी पडतंय का हे लक्षात घ्या. आता सन्निधान धर्म एक आहे आणि असन्निधान धर्म एक आहे. तर असन्निधान धर्मामध्ये आम्हाला काय करायचं हे सरळ सरळ वचनांमध्ये देवानी सांगितलेलं आहे. तर ते त्यामध्ये आपल्या त्या आचरण प्रणालीमध्ये ते बसलं पाहिजे, तर तो विधी आपला आहे. ते जर का त्याच्यात बसत नसेल तर तो विधी आपला नव्हे. त्या विधीला एखादं वचन भेटत नसेल तर तो विधी आपला नाही. आणि ज्या विधीला वचन भेटतं तो विधी आपलाच आहे, तो आपण सोडायचा नाही. तो माझ्यासाठीच देवाने निरूपण केलेला आहे, या दृष्टीने प्रत्येक वचन आम्हाला समोर ठेवता आलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला कोणी काही विधी सांगितलं तर त्याची पडताळणी तुम्हाला करता आली पाहिजे. हे वचनात आहे का, लीळेत आहे का. आमच्याकडे किती प्रमाण आहेत, श्रुती स्मृती मार्गरूढी आणि वृद्धाचार, असे 4 प्रमाणं आहेत. त्या 4 प्रमाणांमध्ये कुठे हा विधी येतोय का हे आम्हाला तपासून बघता आलं पाहिजे. वेळुवासारखं राहायचं नाही, नुसतं पोकळ कोणी काय सांगितलं की घ्या, कोणी काय सांगितलं की करा, तसं असता कामा नये. आपल्याला परमेश्वराच्या संदर्भातला जो काही वेद आहे तो झाला पाहिजे. आणि आपण दृष्टांत सोमकांताचाही बघितलेला आहे, ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता सोमकांताचा दृष्टांत उलट आहे बरं का.
याच्यामध्ये 4-5 झाडांची नावं सांगितलेली आहेत, ती वेधल्या जातात पण वेळू वेधत नाही. आणि सोमकांताच्या दृष्टांतात उलट प्रकार आहे की चंद्राच्या रश्मी करून शिळा पाषाण निवती, म्हणजे जेवढ्या काही तुम्हाला दृष्टीला जेवढ्या काही वस्तू दिसतात त्या वस्तू निवतात म्हणजे शांत होतात, पर द्रवती ना, परंतु ते द्रवत नाही. ते सोमकांत नावाचा एक पाषाण आहे तो मात्र द्रवतो. इथे वेळू जो आहे तो वेधल्या जात नाही, परंतु तिकडे सोमकांत आहे तो मात्र द्रवल्या जातो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सोमकांत झालं पाहिजे आणि वेळू झालं नाही पाहिजे. म्हणजे या दोन्ही दृष्टांतातनं 2 बोध आपल्याला घेता येतात. स्वामी सांगतात की हृदयशून्य धर्मी अधिकार नाही. का बरं? परी हृदयशून्य तो न वचे, म्हणजे हृदयशून्य ईश्वराच्या कुठल्याही कार्याला तो उपयोगी जात नाही. तो स्मरण जर करेल तर तो गाठीचे मनी फिरवेल आणि मन मात्र इकडे तिकडे फिरवत राहील, है ना. आपल्या गाठी असली आपल्या हातामध्ये की आपण अन्यवार्ता करायलाही मोकळे होऊन जातो आणि इकडे तिकडे बघायला पण मोकळे होतो. गाठी जर का हातात असेल तर गाठी फिरत राहते आणि मन देखील फिरत राहतं इकडे तिकडे इकडे तिकडे. अशा पद्धतीने काय होतं की आपण जे आहे आपलं अंतःकरण जर का जागेवर नाही ठेवलं तर मग परमेश्वराच्या कुठल्याही कार्याला आपण अधिकारी राहत नाही. आरिस्थानी अंतर्यागीये, बोरिस्थानी बहिर्यागीये, टाकळीस्थानी राजस, वेहंकळीस्थानी तामस आणि पाडळीस्थानी विखये कखाईये. अशा प्रकारे त्या त्या दृष्टांताला ते कोण कोण असू शकतात. अंतर्यागीये स्थानी कोण, बहिर्यागीये स्थानी कोण, हे पुढे सुद्धा बास पक्षामध्ये सांगितलेलं आहे. आणि ही जी लीळा स्वामींनी या ठिकाणी स्वामींची आपण घेत आहोत नाथोबासांच्या संदर्भामध्ये, तेव्हा भट्टोबासांनी विचारलं की जी हृदयशून्य तो कवण. आता आपल्याला हृदयशून्य जो आहे त्या जीवाला धर्माला अधिकारी तो जीव नाही हे तर लक्षात आलं, पण नेमकं हृदयशून्य म्हणायचं कुणाला बरं म्हणायचं ते भट्टोबासांनी विचारलेलं आहे. आणि स्वामी सांगतात हृदयशून्य तो ब्रह्मवासनेचा अभेदवादी. हृदयशून्य तो कोण आहे? ब्रह्मवासनेचा. सर्व काही ब्रह्मच परिणमलेला आहे आणि तो कसा आहे? अभेदवादी आहे, म्हणजे तो अद्वैतवादी आहे. आपण कसे आहोत? भेदवादी आहोत, द्वैतवादी आहोत आपण. आपल्या याच्यामध्ये परमेश्वर वेगळे आहेत, जीव वेगळे आहेत, देवता वेगळे आहेत आणि प्रपंच वेगळे आहेत. 4ही पदार्थ स्वतंत्र आहेत, द्वैत आहे सगळं. परंतु काही शास्त्रांमध्ये तसं सांगितलेलं नाही. ते म्हणतात सगळं एकच आहे आणि एकापासूनच सगळं बनलेलं आहे. तुम्ही काय आम्ही काय सगळे ईश्वराचाच अंश आहोत असं म्हटलं जातं. असे जीव जे आहेत ते हृदय शून्य आहेत, म्हणजे ते नवीन काहीतरी आणि यथार्थ काय जे आहे ते ऐकण्यासाठी ते तत्पर नाहीत. आणि म्हणून त्यांनी त्यांची तशी ती बैठक केलेली आहे. जैसे भगवे होकाजी तरी परधर्मी कवणाधिकारी. आता परधर्मी कोण अनधिकारी हे तर लक्षात आलं, पण अधिकारी कोण आहेत बरं ना? स्वामी म्हणतात, म्हणजे भट्टोबासांनी विचारलं की परधर्मी कवण अनधिकारी म्हणजे अजून कोण कोण जीव आहेत जे अनधिकारी आहेत. आता जसे जसे ते जीव सांगतील त्यांच्यातला दोष सांगतील स्वामी, आणि त्या अनुषंगाने आपण ठरवायचं की हे जर का अनधिकारी आहेत तर याच्या उलट जेवढे आहेत ते सगळे कोण आहेत? अधिकारी ते ठरू शकतात. आणि म्हणून सांगतात की जरठा धर्मी अधिकार नाही. जरठ म्हणजे जो जीव वयाने जरट आहे, दोषाने जरट आहे, म्हणजे दोषाचं प्रभुत्व त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे. एखाद्याचं वय जास्त आहे किंवा म्हणजे वय जास्त असल्यानंतर काय असतं माहिती आहे का? तुम्ही एखादा योग्य बदल जरी त्यांना सांगितलं तरी ते ऐकून घेत नसतात बरं का. आम्हाला कधी कधी नवीन जे उपदेशी येतात ना, एकदम नवीन, पहिल्यांदाच पंथात प्रवेश केला, त्यांना पंथ सांगून समजावून सांगणं सोपं जातं. आणि जे जुने उपदेशी असतात ते सोडत नाहीत.
ते म्हणतात नाही आम्ही हे करत आलेलो आहे, मार्गशीर्ष महिन्याचं आम्ही करतच आलेलो आहे. त्यांना जरी सांगितलं की चक्रधर स्वामींनी त्यांच्या तत्वज्ञानात या महिन्याचं काहीच सांगितलेलं नाही आहे, सांगितलंय का? मला उद्या सांगा कोणीतरी, लीळाचरित्रात किंवा सूत्रपाठात किंवा याच्यामध्ये कुठे काहीतरी ह्या महिन्याच्या निमित्ताने काही विधी सांगितलेला आहे का महानुभाव तत्वज्ञानामध्ये? तर मला उद्या कोणीतरी येऊन सांगा ते. परंतु जर का हा विषय सांगितला तर तो आपल्याला पटत नाही, कारण की जरठत्व आलेलं आहे त्या विधीचं. आपण काय झालेलो आहोत? परमेश्वर किंकर नाही झालो, आपण विधी किंकर झालेलो आहोत. आणि अन्य राहाटीमध्ये जे विधीचं प्रभुत्व आहे तसंच प्रभुत्व आपण सुद्धा आणलेलं आहे आपल्यामध्ये. ते जर का ईश्वराचे सांगितलेले विहित केलेले विधी असतील काहीच हरकत नाही, परंतु ईश्वराने न सांगितलेला विधी असेल तर तो करण्यामध्ये कुठल्याच प्रकारचा काहीच लाभ आपल्याला होत नसतो. आणि म्हणून सांगतात की जरठा धर्मी अधिकार नाही, म्हणजे ज्यांच्याकडे दोषाचं जरठत्व आहे, आसक्तीचं जरठत्व आहे, प्रपंचातली आसक्ती असेल, दोषातली आसक्ती असेल, याच्यातली आसक्ती असेल, तर त्यामुळे सुद्धा आपण नवीन जे काही आपल्याला योग्य असं धर्मकार्य किंवा मार्गदर्शन मिळतं त्याला आपण योग्य राहत नाही. त्यानंतर पुढे स्वामींनी दृष्टांत जारसैले वाळुकाचा दृष्टांत सांगितलेला आहे. ते खाऊची नाही ऐसाई मीठ मिरपुडी लावणी खायचे तरी तोंडी खतची पाडी. म्हणजे जे वाळूक आहे ते जर का आतमधनं खराब झालेलं असेल तर ते खाऊ नये. ते जर का खाल्लं तर काय होईल की त्याच्यामुळे म्हणजे जे जरड झालेलं आहे खूप दिवसापासून मला, ते जर का असं मीठ मिरपुडी लावून जरी खाल्लं म्हणजे ते जास्त प्रमाणापेक्षा जास्त ते कडक झालेलं आहे, तर तोंडी खतची पाडी म्हणजे आतमध्ये तोंडाला जखम होऊ नयेची शक्यता असते आणि म्हणून ते खाऊ नयेत. तैसे जरठा प्रति बोलोची नाही. तसं जो जरट झालेला आहे, दोषांनी जरट झालेला आहे, अन्यथा ज्ञानाने जरट आहे, अज्ञानाने जरट आहे, अशा जीवाप्रती तुम्ही धर्म बोलायचा नाही. काही उपयोग नाही बोलून. कारण जरी बोलला तरी काय होणार की ते दोखेसीची उठी, म्हणजे ते दोष घेऊनच उठणार की हे काही सांगतात बरं का, आजपर्यंत आम्ही एवढं करत आलो आणि हे काही आता सांगायला लागले, अशा प्रकारे तो तुमचा दोषच घेईल. स्वामी सांगतात भक्ती जडा धर्मी अधिकार नाही. जो भक्ती जड आहे अन्य राहटीच्या पद्धतीने, तो भक्तीची रत झाला असे, तो भक्ती जड. त्यासाठी भवरेले वाळुकाचा दृष्टांत सांगतात की ते वरी बरवे दिसे फोडूनही पाहिजे तर अंत गाठी भरले असे. भवरेले म्हणजे आतमध्ये गाठी तयार झालेलं ते वाळूक आहे. ते वरून चांगलं दिसतं, परंतु जर का त्याला तुम्ही कापलं चिरलं तर काय होतं, आतमध्ये गाठी गाठी त्याच्या दिसतात. तसे ते भक्ती जड. बटोबास विचारतात जी जी भक्ती जड ते कवन ना. स्वामी म्हणतात तो अभेदवादी, म्हणजे ते पण अभेदवादीच. जी जी कर्म जडते कवन. स्वामी सांगतात जैसे क्षेपनिक आणि याज्ञिक. स्वामी म्हणतात कर्म जडा धर्मी अधिकार नाही, म्हणजे कर्म जडाला देखील, म्हणजे जो कर्मीच कर्मालाच तो प्राधान्य देतो, बाकी तो कशालाही प्राधान्य देत नाही, तो कर्मवादी जीव आहे. जैसे देह लुतैले वाळूक असे ते हाती घेऊची नाही ऐसाई घेईजे तरी दोन्ही हात किविया भरती. म्हणजे आतमधनं पूर्ण जे वाळूक जे आहे ते पूर्ण सडलेलं आहे, कुजलेलं आहे. ते वरून जरी चांगलं दिसलं तरी आतमधनं पूर्ण त्याच्यामध्ये किटाणू झालेले आहेत. ते जर का हातामध्ये घेतलं ते लिदबिदीत झालेलं असतं तर हातामध्ये सगळं काय होईल, किविया म्हणजे त्यातल्या आड्या वगैरे सगळ्या आपल्या हातावर येतील. तसा तो कर्मजड आहे. कर्मजडासी आपण पे दाऊची नाही. तुम्ही स्वतःहून काही त्याला सांगायला जाऊ नका. ऐसाही दाखविजे तरी दोकुची गे. आणि असंही तुम्ही त्याला धर्म दाखवायला गेलात तर तो तुमचा दोषच घेणार. तरी अधिकार्या तो कवनजी, म्हणजे दोषच घेणार. आम्ही आमच्या निरूपणात सांगितलं की अखंड दिवा जाळण्याची काही गरज नाही. त्यांनी सांगितलं की नपाळताय का आता 9 दिवस अखंड दिवा जाळला पाहिजे का, त्याच्यामुळे तुमचे पाप जळतात. आता दिवा जाळल्यानंतर काय होणार आहे, त्याच्यामध्ये ज्योत तयार होते, उष्णता तयार होते, त्याचे जंतू मरतील की जगतील, काय होईल. दिव्यामध्ये तेल गरम होतं है ना, तेल गरम होतं की नाही दिव्यातलं, त्याच्यामध्ये काही जंतू आहेत.
त्या ज्योतीमध्ये काही जंतू असतील, त्याची जी काही पुढे ज्वाळा निघते आणि वर त्याचा धूर तयार होत असेल थोडा, त्याच्यामध्ये काही जंतू मरतात वगैरे. पण कुणीतरी सांगितलेलं आहे असं की दिवा जाळल्याने कर्म जळतात. कुठे सांगितलं? स्वामींनी सांगितलं का कुठे? असं असतं तर आपण कशाला निरूपण करत बसलो असतो, आपण दिवेच जाळत बसलो असतो सगळे मंदिरभर. परंतु तसं नाही. कर्म क्षाळण्याचे उपाय आमच्या स्वामींनी सांगितलेला आहे. कर्म कसं क्षाळन होतं? प्रारब्धने. प्रारब्ध जर का आहे जोडलेलं, ते भोगून कर्माचं क्षाळन होत असतं. सेवादास्याने कर्माचं क्षाळन होतं. अप्राप्ती जर का भावली त्याच्याने कर्माचं क्षाळन होत असतं. आणि अप्रोक्ष ज्ञानामध्ये बहुरूपता बहुकामनेने कर्माचं क्षाळन होत असतं. याच्या व्यतिरिक्त कर्माचा नाश कुठेच आणि कसाच होत नसतो. असेल तर त्याचं प्रमाण शोधा. म्हणून असे काही कार्य केल्याने होत नाही. परंतु ते अखंड दिवा जाळण्याची पद्धत कुठून आलेली आहे? आधीच्या जे काही मंदिरं होते त्याचे गाभारे होते, त्याच्यामध्ये काळोख असायचा. जुने मंदिरं जर का तुम्ही बघितले तर तिथे काळोख आहे, लाईटची व्यवस्था नाही आहे. तिथे अखंड दिवा तो जाळून ठेवावा लागायचा, कारण आतमध्ये गेल्यानंतर दिसलं पाहिजे ना. आणि म्हणून ते एका कोपऱ्यामध्ये जो दिवा असेल तर आतमधला जो परिसर आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे दिसणार आहे. आत्ताच्या मंदिरामध्ये तसं काळोख असतो का? तिथे लाईटीची व्यवस्था ही असतेच असते. परंतु ती परंपरा आलेली आहे. आता इथून पुढे ट्यूबलाईटची परंपरा आहे की मंदिरामध्ये अखंड ट्यूबलाईट जाळलीच पाहिजे, कारण की त्या पिढीपासून ते बघत आलेलं. पण तसं काही कारण आहे का त्याचं? त्याचं कारण एवढंच आहे की फक्त उजेड त्याच्यामध्ये दिसला पाहिजे आणि म्हणून तो प्रकार आहे. परंतु काय होतं की डोकेची उठी म्हणजे ते जे काही जड झालेले आहेत, भक्ती जड असतील, कर्म जड असतील, ते त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे, त्यांना त्यांनी प्रमाण मानलेलं आहे. आता तुम्ही ईश्वराचं एखादं वचन जरी समोर ठेवलं ना, आमचे स्वामी सांगतात की तुम्ही काय आम्हाला दिव्याने बघणार आहात का? परमेश्वर काय अन्य प्रकाशक? परमेश्वर तो स्वयंप्रकाशक आहे. म्हणून देवाला बघायचं असेल तर दिवे लावून देव दिसणार नाहीत. किती काही लाईटी लावा तुम्ही, त्याच्याने देव दिसणार नाहीत तुम्हाला. देव बघण्यासाठी डोळे उघडे नाही ठेवायचे, डोळे बंद करता आले पाहिजेत, है ना. स्मरण करताना आपले डोळे बंद पाहिजेत आणि देव आम्हाला दिसले पाहिजेत. कुठेतरी काहीतरी त्यांचं दर्शन होण्यासाठी तुम्हाला आंतरदीप जो आहे तो जाळावा लागेल. आमचे स्वामी सांगतात पोळल्या सुन्या परी असावे. हे जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला परमेश्वर त्या प्रकाशामध्ये दिसतील. जो अंधकार अंतरामध्ये आहे तो आधी घालवावा लागेल आणि मग ज्ञानाचा विधींचा जो काही उजेड आहे, प्रकाश आहे, त्याच्यात तो निर्माण होईल आणि त्या प्रकाशामध्ये परमेश्वराची जाणीव जी आहे ती त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून या ठिकाणी आमच्या स्वामींनी स्पष्ट ते सांगितलेलं पण आहे. आणि मग पुढे सांगतात अधिकारी कोण आहे बरं? न कोवळे वाळूक असे ते निर्दोष सर्व उपयोगा जाये. कोवळे जे वाळूक आहे म्हणजे ते वाळूक जोपर्यंत कवळं आहे, म्हणजे काकडीसारखा एखादा तो आहे फळ वेलीला लागणारं, आणि ते जोपर्यंत कोवळं आहे तोपर्यंत ते खाण्यासाठी योग्य आहे. परंतु ते जर का जरड झालं, खूप दिवस ठेवलं तुम्ही तसंच, तर ते एक तर कडक होऊन जाईल, ते खायला योग्य नाही. किंवा त्याच्यामध्ये गाठी येतील मग तेव्हा ते खायला योग्य नाही. किंवा ते कुजल्या जाईल तर मग तेव्हा ते खाण्याला योग्य नाही. पण कोवळं जे वाळूक आहे ते मात्र खाण्यासाठी योग्य आहे. ते सर्व उपयोगाच आहे, सगळ्याच गोष्टींसाठी उपयोगी पडतं. कसं? तर तयाचे तळी होय, म्हणजे त्याचं तुम्ही काहीतरी तळण सुद्धा करू शकता. सांबारी होय, म्हणजे एखादी भाजी सुद्धा तुम्ही त्याची बनवू शकता. कुसंबीर होय, कोशिंबिरीमध्ये सुद्धा त्याचा उपयोग होतो. लोणीचे होय, म्हणजे त्याचं लोणचं सुद्धा बनू शकतं. हिरवे खाऊ आणि कच्चं खाऊ म्हटलं तर कच्चं सुद्धा तसंच खाता ते येतं. तैसा वैसा कोमळ पुरुष सर्वाधिकारी, याचा सिद्धांत काय सांगितलेला आहे? वैसा कोमळ पुरुष जो आहे म्हणजे वयाने जो कोमळ आहे किंवा अधिक जरड झालेला नाही, तो जीव सर्वाधिकारी असतो. है ना. तुम्ही बघितलं की लहान मुलांना त्यांच्या वयात जे शिकवाल ते येतं, त्यांना पटापट येतं. शिकवणारे आपण असतो. आता तीच गोष्ट जर का आपल्याला एका विशिष्ट वयाने 40 नंतर शिकायची म्हटली तर आपल्याला जमत नाही बरं का ते.
ते लोक म्हणतात की आमच्या नातवाला मोबाईलमधलं सगळं कळतं. ज्या नातवाला आजोबांनी समजवलेलं आहे, शिकवलेलं आहे वगैरे वगैरे, त्या आजोबांना मात्र मोबाईलमधलं काहीच कळत नाही. कारण की वयसा जरड झाल्यानंतर आपली ग्रहणशक्ती जी आहे ना, नूतन ग्रहणशक्ती आपली कमी होऊन जात असते. तुम्ही त्या विशिष्ट वयानंतर नवीन काही शिकू शकत नाही. आपण थोडे थोडे परावलंबी होतो. 40शीच्या नंतर आपण थोडे थोडे परावलंबी होतो. 50सी नंतर बऱ्यापैकी आपण परावलंबी झालेलो असतो. आणि त्यानंतर मग 60-61 नंतर काय होतं, अजून आपण मानसिकरित्या देखील वयस्कर होऊन जात असतो. म्हणून ते 61 वगैरे करतात ना घरातले लोक, ते कशासाठी करतात, ते घरातल्या त्या व्यक्तीला जाणीव झाली पाहिजे की आता भरपूर वय झालेलं आहे माझं, आता मी उगाचच माझे मतं मांडत बसलं नाही पाहिजे. आता ही नवीन पिढी आहे, नवीन काही गोष्टी आहेत, तर तिथे आपण शांत बसलं पाहिजे. म्हणजे आपल्या वयाची जाणीव करून देतात बरं का प्रत्येक वाढदिवसाला लोक. म्हणजे आपल्याला कळालं, लक्षात येतं की एक विशिष्ट वयामध्ये सगळं करण्याची एक उमेद होती, पाठांतर करायची उमेद होती, पदयात्रेला जाण्याची उमेद होती, जे सेवादास्य करण्याची उमेद होती. वय वाढत चाललं तसं तसं आपण अनधिकारी होत चाललो. आणि म्हणून सांगतात जो वयसाने म्हणजे वयाने जो कोमळ आहे, तरुण आहे, तो सर्वाधिकारी म्हणजे तो ज्ञान काढायला पण अधिकारी आहे, ज्ञानाचं आचरण करायला देखील तो अधिकारी आहे. आणि म्हणून आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी वेळुवाचा जो दृष्टांत आहे 30 क्रमांकाचा, तो श्रवण करत असताना उत्तरार्ध 183 क्रमांकाची जी लीळा आहे, त्या लीळेचं देखील आजच्या सत्रामध्ये आपण श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.